लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे मानिनी म्हणते, काय चालले आहे ताई, पटपट हात आवरा जरा, हात का थांबले आहे तुमचे आणि डोळ्यात पाणी आलं आहे. वसुंधरा म्हणते, अगं करतेच आहे ना. तेव्हा मानिनी म्हणते, नाही करते नाही, पटकन सगळ्यांना नाश्त्याची वेळ झाली आहे, पटपट हात चालला, डोळ्यात पाणी आले आहे. पण तुमच्या आज कांदा हा बारीक चिरा, मोठा मोठा चालणार नाही. इतरांच्या डोळ्यात जसं पाणी आणलं ना तुम्ही, हे पाणी तर त्याच्यापुढे काहीच नाही आहे. आता वसुंधरा म्हणते की या सगळ्याची सवय नाही घे मानिनी, जरा समजून घे ना तू. तेव्हा मानिनी म्हणते, तुम्ही समजून घेतलं का. हे हात त्यावेळेस सगळे कामामध्ये व्यस्त होते, दुसऱ्या कामामध्ये, आणि आता पटपट काम आवरायला सुरुवात करा. इथे रम्या फरची पुसत असते तेव्हा काव्या येते. काव्या म्हणते, काय चाललं आहे, आत्ताशी तू किचनच आवरत आहे का. तेव्हा रम्या बोलते की हे सगळं मलाच करायचं आहे का. आणि आता काव्या बोलते की आताशी तू किचन आवरत आहे, पटकन सगळ्या बेडरूम्स साफ करायचे आहे, सगळ्या बेडरूम पुसायचे आहे, आणि आता तू फक्त किचन आवरत आहे, पटपट हात उचल, नाही तर बघ मग. आता इथे काव्या रम्याला फरची पुसायला लावते, सगळ्या बेडरूम्स, हॉल, किचन सगळं आवरायला लावते. रम्या बोलते, काव्या ऐक ना ग जरा, मला या सगळ्याची सवय नाही आहे ग, एवढं तू मला बोलू नकोस ग, ऐक ना, या कामाची मला अजिबात सवय नाही आहे, मला नाही जमणार आहे. तेव्हा काव्या बोलते, अजिबात नाही, हे सगळं काम उरकायचं आहे, आणि आता गणपती येत आहे, सगळ्या हॉल किचनची आवरासावर करायची आहे, घराची आवरासावर करायची आहे, आणि एवढं पटपट काम हात चालवायचा आहे. जसा तू हे या खोलीतून त्या खोलीतून जे कटकारस्थान रचत होती ना, तेव्हा तुला कसा वेळ भेटत होता, ते करताना कसा वेळ भेटत होता, तसंच आता हे काम सुद्धा त्यात तसंच पटापटा आवरायचं आहे. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही, पुढची कामे करायची आहे. आता रम्या परत फरची पुसायला बसते तेव्हा मानिनी तिथे येते. मानिनी म्हणते, काव्या ऐक ना ग, नंदिनी तिकडे गेली आहे आनंद निवासला, तिथे तिची गणपतीची तयारी झाली असेल का. तेव्हा इथे नंदिनीची आणि जीवाची इथे आनंद निवासला गणपती डेकोरेशन चाललेलं असतं. तर जीवा बोलतो की बघ ना, हे ठीक आहे का. तर इथे नंदिनी म्हणते, जीवा एक बोलू का, खरंच म्हणजे हे मला आहे ना, वसू आत्याला आणि रम्याला कामाला जे आई आणि काव्या मला बोलले होते की मी रम्याला त्यांना कामाला लावणार आहे, पण हे मला काही पटत नाही आहे. आपण त्यांच्यावर जरी त्यांनी गुन्हा केला आहे, पण हे असं कामाला लावणं हे मला काही पटत नाही आहे. तेव्हा आता जेव्हा बोलतो की काव्या आणि आई जे करतायत ना ते बरोबरच आहे, त्यांनी जे केलं आहे ना त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. तेव्हा आता इथे नंदिनी बोलते की हो, त्यांची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी, पण असं त्यांच्यावर जबरदस्ती काम करायला लावणं, घरातली कामे त्यांना करायला लावणं, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. कारण की आपण आपल्याच घरामध्ये असं त्यांना राबून घेणं हे मला काही आवडत नाही आहे, माझ्या मनाला पटत नाही आहे. आणि मग इथे नंदिनी बोलते की त्यांनी वसुआत्याने जे केलं आहे ना आमच्या बाबतीमध्ये, मला मी जे भोगलं आहे ना ते मी कधीच विसरणार नाही, आणि त्यांना माफ देखील कधी करणार नाही. पण त्यांना आता घरामध्ये असं राबवायला लावणं, त्यांच्याकडून घरकामे करून घेणं हे मला पटत नाही आहे. कारण की आपण तसे नाही आहोत, कारण की त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये मग काय फरक राहणार आहे. पण तेव्हा जेव्हा बोलतो, अगं तू कशाची तयार झाली आहेस, त्यांनी तुला एवढा त्रास दिला, एवढं तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी जो गुन्हा केला आहे, त्यांनी चूक नाही गुन्हा केला आहे, आणि त्या गुन्ह्याला कशी माफी देणार. आता इथे रम्या फरची पुसत असते, रम्याला खूप त्रास होत असतो. आता इथे काव्या येते. काव्या म्हणते, अगं तू अजून इथेच उभी आहे का, पटपट हात चालव ना, किती कामे बाकी आहे, सगळी घरातली कामे बाकी आहे. तितक्यात पार्थ इथे येतो. पार्थ आल्याच्या नंतर रम्या बोलते की पार्थ ऐक ना, थांब ना जरा. आणि मग लगेच रम्या बोलते की पार्थ तू काव्याला सांग ना, मला हे काम नाही करायचं. पार्थ तू मला हे काम मला अजिबात करायचं नाही आहे, तू सांग ना काव्याला काहीतरी. तेव्हा पार्थ बोलतो की का नाही करायचं, आणि तू जे हे केलं आहे ना त्याची शिक्षा तू भोगत आहे. आणि मला इथे रम्या बोलते की मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची सिरेमिक कॉफी बनवून आणते. तेव्हा पार्थ बोलतो की मला नको, हे तुझे जे हात हे तू गुन्हा केला आहे ना, हे करण्यामध्ये तुझे हात खराब झाले आहे, तुझ्या या हातांची मला कॉफीसुद्धा नको आहे. तेव्हा काव्या बोलते की आता मात्र ऐकलं ना, आता कामाला लागायचं. अजिबात काय बोलले आहे पार्थ हे ऐकलं आहे ना. आता इकडे
वसुंधरा नाश्त्याची तयारी करत असते. मानिनी म्हणते की अजून वसू आत्या तुम्ही नाश्त्याचीच तयारी करत आहात, केव्हा जेवण, केव्हा काय करायचं, किती वेळ झाला आहे, जेवणाची तयारी करायची आहे, जेवणासाठी टॅमॅटो कापायचा आहे, आणि हो अजून एक काम, आणि नाश्त्याच्या सगळ्या प्लेट वगैरे तुम्ही टेबलवर लावायच्या आहे, चला ना पटपट उरका ना कामं. आणि मग इथे वसुंधरा म्हणते की अगं मानिनी, का असं राबवून घेत आहेस मला? तेव्हा मानिनी म्हणते हो का, आणि तुम्ही ज्यावेळेस त्या मुली गृहप्रवेश करून घरात आल्या त्यावेळेस तुम्ही त्यांना काय काय बोललात, त्यांच्या आईवडिलांना बोललात, त्यांना बोललात, त्यांची सगळी मागची पुढची तुम्ही काढली, सतत सतत त्यांना टोमणे देत आलात आणि त्यांना कायम बोलत आलात, कायम त्यांना खालची पातळी दाखवत आलात, तरी त्या मुलींनी सहन केलं. आणि काय हो, ज्यावेळेस तुम्ही नंदिनीला त्या कार्पेटमध्ये किडनॅप करून घेऊन जात होता त्यावेळेस तिला काय वाटलं असेल? तेव्हा इथे आत्या म्हणते अगं चूक झाली आहे माझी. तेव्हा मानिनी म्हणते नाही, चूक तर तुमची झालीच आहे आणि त्या चुकीला तुम्हाला माफी देखील माफी मिळणार नाही, कारण की त्या मुलींना खूप त्रास दिला आहे. पटपट कामावरा, जेवणाची तयारी करायची आहे. आता इथे वसुंधरा लागते कामाला. इकडे रम्या फडची पुसता पुसता खाली पडते. रम्या म्हणते आई ग आई. तेवढ्यात आता रम्याचा आवाज ऐकून वसुंधरा तेथे येते, रम्याला उठवते. अगं रम्या, कसं हळू कर ना बाळा, अशी कशी पडली? तर इथे रम्या तिच्या आईवर ओरडते. रम्या बोलते की शांत हो आई, तुझ्यामुळेच होत आहे आणि तुझ्यामुळेच हे काम मला आज करायची वेळ आली आहे. तू जर यांच्या विरोधात असं नंदिनीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला नसता ना, तर आज ही वेळ तुझ्यावरही आली नसती, माझ्यावरही आली नसती. पण आज तुझ्यामुळे या संकटात मी अटकले आहे आणि हे सगळी कामे मला तुझ्यामुळे करावं लागत आहे. काय गरज होती तुला नंदिनीला किडनॅप करायची? तेव्हा वसुंधरा म्हणते अगं तुझ्याचसाठी केलं आहे, तुझं पार्थबरोबर लग्न व्हावं, तू सुखी व्हावीस आणि तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, म्हणून तर हे सगळं मी केलं आहे. नंदिनीला किडनॅप करायचं, नंदिनीला किडनॅप करण्याच्या मागचं कारण फक्त तुला पार्थशी लग्न करता यावं म्हणून हे सगळं केलं आहे. पण इथे रम्या बोलते हो का, पण तसं तर काही झालं नाही ना, पार्थ तर मला काही मिळालं नाही, पार्थबरोबर माझं काही लग्न झालेलं नाही आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की तुला एवढा राग आला होता ना, तर तू लग्न सोडून निघून गेली, तू लग्नात तरी होतीस का? तर इथे रम्या बोलते की बस कर आता मला काही सांगू नको, या सगळ्यामध्ये तू मला उडू नको, कारण की मी तुला हे सगळं करायला लावलं नव्हतं. तुला जेव्हा नंदिनीला किडनॅप करायचं होतं तेव्हा तू एकदा तरी माझ्याबरोबर बोललीस का? तेव्हा इथे वसुंधरा म्हणते की अगं आतापर्यंत मी तुझं सुख बघत आलेले आहे. आणि मग रम्या म्हणते की तुला कुणी सांगितलं होतं नंदिनीला किडनॅप कर म्हणून? तिच्या लग्नातून नंदिनीला किडनॅप कर, आणि किडनॅप करून सुद्धा मला जे पाहिजे ते मिळालेलं नाही आई, आणि तू हे जे केलं ना यामध्ये मी तुला कधीच साथ देणार नाही, हे तू करायला नको होतं. आणि मग इथे वसुंधरा म्हणते अगं ऐक ना, तू अशी माझ्याबरोबर आता भांडत राहणार आहेस का? आणि एक आईबरोबर अशी बोलते, तुला काही वाटत नाही का? अगं मी तुझी आई आहे आणि आईबरोबर असं बोलते, आणि एक लक्षात ठेव, आणि आईला उलटून बोलायचं नसतं असं, आणि हे तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळे केलेलं आहे, हे तर तू ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता रम्या आणि वसुंधरामध्ये भांडण लागतं. रम्या मान्य करायला तयारच नसते. मानिनी तेथे येते. मानिनी म्हणते काय चाललं आहे या घरामध्ये? अजिबात आरडाओरड करायची नाही. आरडाओरड जर केली ना तर बघा गाठ माझ्याशी आहे, माझ्या घरामध्ये ओरडायचं नाही. आणि हे काय तुम्ही दोघी भांडतायत? चला सरका बाजूला. तुम्ही दोघी जर अशा भांडत राहिला ना तर अजिबात काम होणार नाही. आणि मग लगेच आता मानिनी त्यांच्या दोघींना साईडला करते आणि दोघींमध्ये उभी राहते, म्हणते की अजिबात भांडायचं नाही. वसुंधराला इथे किचनमध्ये पाठवते. आता वसुंधरा म्हणते की काय बोलते आहे ती रम्या, कशी बोलते आहे? आणि आता वसुंधराचं बोट चिरतं आणि वसुंधरा मोठमोठ्याने ओरडायला लागते. तितक्यात तिथे रम्या येते. रम्या म्हणते मी तुझी मदत करणार नाही. मानिनी येते, मानिनीला आवाज देते. तेव्हा मानिनी म्हणते काय झालं ताई, बोट कापलं? तर वसुंधरा म्हणते अगं पट्टी घे ना, मला माझं बोट चिरलं आहे. तेव्हा मानिनी म्हणते पट्टी कशी? हे मीठ घ्या, हे मीठ लावा त्या जखमेवरती. इतरांच्या जखमेवर मीठ चोळताना तुम्हाला कसं काही वाटलं नाही? इतरांच्या जखमेवर तो नेहमी मीठ चोळत आला ना, आता तुमच्या जखमेवर मीठ चोळायची वेळ आलेली आहे. या जखमीवर तुमच्या हे मीठ चोळा, म्हणजे ते बरं होईल लवकर. इतरांना खूप त्रास दिला आहे आणि आज
इतरांना त्रास देऊन स्वतः खूप खुश होतात ना, पण आज तोच त्रास तुम्हाला होत आहे आणि पटपट काम आवरायचं, चला लवकर. आता इथे रम्या वरती बेडरूम पुसत असते, तर इथे वसुंधरा रम्याकडे येते. तर रम्याला बोलते, ऐक ना गं रम्या, आईवर अशी रागवणार आहेस का? तर इथे रम्या म्हणते, मला काही बोलायचं नाही, माझं मला काम करू दे आई, तू जा इथून बरं. तर इथे वसुंधरा म्हणते की अगं ऐक ना रम्या, आईवर रागवू नको, मी सगळं तुझ्यासाठीच करते ना बाळा. तर रम्या बोलते, अगं आई, हे सगळं तू माझ्यासाठी करत होती, पण हे सगळं चुकीचं होतं आणि आता मला काही ऐकायचं नाही, तू इथून गेलीस तर बरं होईल. पण वसुंधरा ऐकत नाही. वसुंधरा म्हणते, ऐक, आता आपल्याला या घराने तुला असं ह्या कपड्यामध्ये राहायचं आहे का? आपल्याला आपली हे बदलून घ्यायला हवी, त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं आणि त्यासाठी आपल्या दोघींना एकत्र राहायला हवं. जर आपण असे वेगवेगळं जर राहिलो ना, तर या लोकांना ती संधीच सापडेल आणि त्यांना ते हवंच आहे. तेव्हा रम्या बोलते, आता काय करायचं ठरवलं आहेस तू आणि या सगळ्यात तुला जे काय करायचं आणि त्यात मला ओढू नकोस. तेव्हा आता वसुंधरा म्हणते, ऐक, आता गणपती उत्सव येत आहे आणि या गणपती उत्सवामध्येच या घरामध्ये आता मोठा धमाका करायचा आहे. यांना कधीच आनंदी राहणार नाही असं काहीतरी करायचं आहे आणि यांचा गणपतीच्या दिवशी असा धमाका करायचा आहे नाही का, या चौघांमध्ये पहिली फूट पडली पाहिजे. हे चौघजण जर वेगळे झाले ना, तर या घर लवकर तुटेल आणि तरच आपण दोघीजणी पहिल्यासारखे राहू शकू. आणि मग आता इथे वसुंधराचा नवीन प्लॅन, आता रम्याचा आणि वसुंधराचा नवीन प्लॅन सुरू झालेला आहे, ह्या घराला उद्ध्वस्त कसं करायचं. आणि आता गणपतीच्या दिवशी वसुंधरा आणि रम्या आता नवीन पुढचा प्लॅन आखत आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की आपण दोघी एकत्र राहायला हवं आणि आपण दोघी एकत्र आलो तरच आपण काहीतरी करू शकतो आणि यातून बाहेर पडू शकतो. यातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे बाळा रम्या, आणि तू आणि मी आता एकत्र राहायला हवं. तेव्हा रम्या बोलते की आता काय करायचं ठरवलं आहेस तू, आणि बोल, चल सांग लवकर. आणि मग आता वसुंधरा ते रम्याला प्लॅन सांगू लागते की कसा कसा प्लॅन करायचा. गणपतीच्या दिवशी या चौघांना वेगळं कसं करता येईल ना, याची आयडिया आपल्याला शोधायची आहे. आणि हे चौघे जर वेगळे झाले ना, मग आपल्याला या घरामध्ये आपलं पहिलं आहे तसं आपल्याला राहता येईल. असं आता वसुंधरा आणि रम्याचं प्लॅन इथे झालेला असतो. आता इकडे नंदिनीचं आनंद निवासमध्ये डेकोरेशन चालू असतं. तितक्यात आई इथे नंदिनीला फोन करतात. तेव्हा आई बोलतात की झाली का गणपतीची तयारी, आणि माझी एक खूप इच्छा होती, आता हे सगळं झालं आणि त्यामध्ये माझी एक इच्छा राहून गेली. तेव्हा आता मानिनी म्हणते की माझी इच्छा आहे की तुमच्या दोघींची मंगळागौर साजरी करायची आणि घरामध्ये आपण तुमच्या दोघींची मंगळागौर साजरी करूया. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. आता मंगळागौर साजरी करायची, पण आता काव्या आणि नंदिनी म्हणतात की आई, गणपती उत्सव आता जवळ आलेला आहे आणि कशी आपण मंगळागौर साजरी करायची, लेट नाही झालं का? तेव्हा आता काव्या बोलते की हो नाही. आणि मग आता इथे नंदिनी म्हणते की आई, पण खूप उशीर झाला आहे मंगळागौर साजरी करायला आणि आता नको आहे आपण आता मंगळागौर साजरी करायला. पण मानिनी म्हणते, तुम्ही दोघी ऐका ना माझी खूप मनापासून इच्छा आहे मंगळागौर साजरी करायची, पारंपरिक खेळ खेळायची, आणि तुमच्या दोघींची मंगळागौर साजरी जर केली तर त्यामध्ये मी सुद्धा सहभागी होईल, मी सुद्धा छान खेळ खेळेल. तर आता या सगळ्या मानिनी म्हणते की या सगळ्याची तयारी होईल ग, आपण उद्याच मंगळागौर साजरी करूया. पण नंदिनी बोलते की कशी साजरी करणार उद्या, खूप घाई होत आहे. पण मानिनी म्हणते, तुमच्या सासूला तुम्ही काही कमी समजू नका, 500 माणसांचा स्वयंपाक या हाताने केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही तयारी माझ्यावर सोपवा. आणि आता काव्या बोलते की विक्रम काका नाही आहे पण मानिनी काकू घरात. आणि मग इथे मानिनी म्हणते की अगं चांगलंच आहे ना, ते नाही येत, नसतेच लुडबुड करत राहतात मध्ये, आणि मिथून काकासुद्धा नाही आहे. बरं, मग आता आपण जीवा आणि त्या जीवाचं आणि पारचं तुम्ही माझ्यावर सोडवा, त्यांना मी जसं हुकूम देईल ना तसे ते पळतील. आता सगळी तयारी आपण त्यांच्याकडून करून घेऊया, असं मानिनी नंदिनीला सांगते. आता नंदिनी होकार देते. नंदिनी म्हणते, ठीक आहे आई, तुमची खूपच इच्छा आहे ना, तर आपण करूया मंगळागौर साजरी. आता मानिनी म्हणते, काव्या पण होकार देते. तेव्हा मानिनी म्हणते, तुम्हाला काही करायचं नाही आहे, तुम्ही माझ्या दोघी सुना आहात ना, फक्त तुम्हाला नटायचं, थटायचं आणि सुंदर दिसायचं आहे आणि प्रत्येक कार्यक्रम थाटामाटात साजरा करायचा आहे. माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे ना, त्या मैत्रिणींना पण आपण बोलूया आणि आपल्या घरामध्ये मंगळागौरचे खेळ खेळूया. तुमच्या या दोघींच्या मंगळागौरमध्ये मला पण मंगळागौर खेळायची खूप इच्छा आहे. आता इथे काव्या बोलते की मिथून काका पण त्यांना काहीतरी काम आहे, ते पण बाहेर जाणार आहे. आता मानिनीचा
इथे प्लॅन सक्सेस झालेला असतो, तर आपण आता उद्याच मंगळागौर साजरी करूया. त्यासाठी मी आता तयारीला लागते. आता मानिनी, काव्या आणि नंदिनी यांचा फोनवर चर्चा झालेली आहे. आता या सगळ्या मंगळागौर साजरी करण्यासाठी तयार झालेल्या आहे. आता काव्या पण म्हणते हो, आता आम्ही लगेच तयारीला लागतो. आता काव्या होकार देते आणि हसत हसत नंदिनी तिकडून म्हणते की हो, आपण करूया मंगळागौर साजरी. आता यांची मंगळागौर दणक्यात साजरी होणार आहे. आणि पार्थ आणि जीवाने पण नंदिनीचं बोलणं ऐकलेलं आहे. आता मंगळागौर साजरी करणार, पण त्यामध्ये आता पार्थ आणि जीवा यांची मंगळागौर साजरी कशी करणार. आणि आता इथे पुढील भागामध्ये वसुंधराचा यांच्या मंगळागौरीमध्ये काही प्लॅन असेल का. तर आता इथे पार्थ म्हणतो बघ ना, सासूसुनांचा खूप मोठा प्लॅन झालेला आहे. तेव्हा जीवा बोलतो आता हा प्लॅन मी पण ऐकलेला आहे, पण हम कम नाही आहे, हम भी दिखाई देंगे उसको, असं म्हणत दोघं पण डायलॉग बोलत आता मंगळागौर काव्याची आणि नंदिनीची साजरी होणार आहे.